तर मित्रांनो, आजचा आहे आपला तिसरा दिवस आणि आज आहे संडे। तर आता आपण मोलमोलमधून निघत आहोत आणि सेबूसाठी चाललेलो आहोत। दुपारचे 12:30 वाजलेले आहेत। 1 वाजता माझी बस आहे, तर बघूयात आपल्याला बस भेटते का। चला। Radio say Kakpai? What? Radio say Kakpai? Kakpai? Yeah. What is the meaning? Kakpai. ओके ओके। Sakay ba? तर मित्रांनो, आपल्याला ही ट्रायसिकल मिळालेली आहे आणि आपण हॉस्टेलपासून मोलमोलच्या बस स्टेशनला चाललो आहे। 100 किलोमीटर त्यांनी आपल्यासाठी घेत आहे। चल। नो इंडिया। India. Yeah. Yeah, balak of India. Direct Filipina. Yeah, yeah. मित्रांनो, आता गाडी आपली छोट्या ब्रेकसाठी थांबलेली आहे आणि इथे पाठीमागे बघू शकता तुम्ही एक छोटं हॉटेल आहे आणि इथे ब्रेड्स वगैरे पण आहेत। तर हा आपण गोड ब्रेड, चॉकलेट ब्रेड आहे, हा आपण खायला घेतलेला आहे। 7 पैशाला फक्त आपल्याला मिळालेला आहे। तर ते तुम्ही गाडी थांबल्यानंतर नाश्ता वगैरे करू शकता। तर हे समोर मित्रांनो आहे आपलं बस स्टेशन, बस स्टॉप झालेला इथं आणि हे समोर आहे हॉटेल। परवा रात्री पण मी ज्यावेळी सेबूवरून मोलमोलला चाललेलो तर याच हॉटेलला आपण थांबलेलो, रात्रीचा स्टॉप होता तो। तर मित्रांनो, दुपारचे बरोबर 4 वाजलेले आहेत आणि मी आता साऊथ बस टर्मिनलवरती पोचलेलो आहे। तर आता इथून मला मोटर बाईकने हॉस्टेलला जायचं आहे। मित्रांनो, हॉस्टेलच्या जवळच आपलं 7-Eleven आहे आपल्या एकदम पाठीमागे। तर तिथे आता आपण चिकन राईस खायला घेतलेलं आहे। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, तर आपण काही जेवण केलं नव्हतं, तर चिकन राईस खाऊन बघूया। तर मित्रांनो, आपण घेतलेला चॉईस बहुतेक चुकलेला आहे। प्लेन राईस आहे, नुसतं चिकन आहे आणि फक्त ऑमलेट आहे। आता टेस्ट केल्यावरच काय कसं आहे ते बघूयात कळेल, पण बहुतेक चॉईस चुकला आहे आपला किंवा काय खरं नाही, हे इथं असंच आहे सगळं। मी आता बरोबर माझ्या हॉस्टेलच्या दारात आहे आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे बरोबर 7-Eleven आहे आणि हे इथे आत बरोबर इकडे पाठीमागे हॉस्टेल आहे। तर चला आता आपण एंट्री करूयात। हे आहे हॉस्टेल 7। इथे आल्यानंतर तुम्हाला दारात बसायला टेबल खुर्च्या वगैरे आहेत। त्यांचा छोटासा बार पण आहे। इकडे आहे एंट्री।
इथे वरती आल्यानंतर तुम्हाला बसायची व्यवस्था आहे आणि इकडेच सगळे लॉकर्स तुम्हाला रूम इथे दिलेले आहेत, सगळे लॉकर्स. आणि ही माझी 2 नंबरची रूम आहे. रूममध्ये आल्यानंतर इकडे तुम्हाला वरती 3 आणि खाली 3 बेड आहेत. यातला हा बेड समोरचा इथला माझा आहे आणि इकडे समोर संडास बाथरूम अटॅच आहे. नीट अँड क्लीन, चांगलं आहे, मस्त आहे. तर आता संध्याकाळचे 5:45 झालेले आहेत. आपलं जेवण करू पण 5:45 वाजलेले आहे. तर आता आपण सेबू सिटी तर काय आपण एक्सप्लोर करू शकत नाही, पण संध्याकाळच्या बारची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि इथे एक जवळ एक मॉल आहे, तो मॉल आपण एक बघून येऊयात, फेरी मारून येऊयात कसा आहे काय. चला दाखवतो तुम्हाला. ते आपल्या हॉस्टेलच्या शेजारीच लॉन्ड्रीचं पण आपल्याला व्यवस्था आहे. इथे तुम्ही 30 पैसे किलो कपडे इथे तुम्ही धुवायला देऊ शकता आणि मस्तपैकी कपडे इथून लॉन्ड्री करून घेऊन जाऊ शकता. इकडे समोर तुम्हाला हॉस्टेलच्या बऱ्यापैकी जवळ सगळे हॉटेल्स वगैरे मॉल तुम्हाला सगळे बघायला मिळतील. तिथे पण एक चांगला मस्त फॅमिली मॉल आहे, खायला प्यायला आहे. ओके, इथं फार्मसी आहे. तर चला आपल्याला मेडिकलमधून काही गोळ्या घ्यायच्या आहेत तर घेऊयात. ते माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सेंट्रल प्लाझा म्हणून आहे. इथं हॉटेल्स आणि बरेचसे आतल्या साईडला भरपूर अशी दुकानं आहेत, वेगवेगळी दुकानं. तुम्हाला काय खरेदी करायचं असेल तर जवळच्या जवळ इथं हॉस्टेलपासून जवळ आहे एकदमच. आता आपण फार्मसीमध्ये आलो पण नेमकं मेडिकलचं दुकान बंद आहे. बघूया दुसरं कुठे सापडतं आहे का आपल्याला. तर हे इथलं आहे पेट्रोल पंप आहे आपला फिलिपिन्समधला. पेट्रोल इथं फिलिपिन्समध्ये फार स्वस्त आहे, म्हणजे आपल्या इंडियनच्या मानानं तर स्वस्त आहे. तुम्हाला दाखवतो इथले रेट्स मी. इथे बघू शकता तुम्ही. डिझेल फक्त 60 रुपयाला आहे, पॉवर डिझेल 66 रुपयाला आहे आणि बघू शकता 63, 68. माझ्या मते इथे फक्त डिझेलच मिळते तुम्हाला, मस्त आहे. तर मित्रांनो, इथे फिलिपिन्समध्ये सेबूमध्ये पण आपल्या भारतासारखे इकडे पण भिकारी लोक जास्त आहेत. तुमच्या मागे लागतात लहान मुलं भिकारी, काहीतरी पैसे द्या म्हणून, पण त्यांच्यापासून लांबच राहायचं. एकतर त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, काय नाही. त्यामुळे इकडे पण आपल्यासारखं चित्र आहे. इथे पण भिकारी लोक आहेत. इथेच एक जवळ मला मॉल दिसला आहे, तर त्या मॉलमध्ये मी आलो आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स कपडे तुम्हाला इथे बघायला मिळतील. मोठा मॉल आहे, चांगला आहे. तर मित्रांनो, मी इथूनच जवळ असलेल्या एका पार्कमध्ये आलेलो आहे आणि पार्कमध्ये इथे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता खाऊ गल्ली पण आहे. इथे बरेच सारे खायचे स्टॉल्स आहेत आणि ज्यूसचे स्टॉल्स पण आहेत. आत्ताच मी एक पायनॅपल ज्यूस इथून घेतलेला 50 फिलिपिनोजला. एक ग्लास भरून होता प्लॅस्टिकचा, चांगला होता. तर इथं मस्त टाइमपास चालू आहे संडेचा. पाठीमाग गाणी वगैरे पण बोलायची चालू आहेत, तुम्ही बघू शकता सगळा. Masaya kami, masaya. Happy daw ba, happy? Happy? Bahala ka. So, okay. तर हॉस्टेलच्या जवळच हा जो मोठा मॉल आहे
मोठ्या मॉल म्हणजे असं बरेच सारे इकडे सगळी दुकानं आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं, इकडे पाठीमागे पण व्यवस्थित असं गार्डन आहे आणि सगळीकडे दुकानं, हॉटेल्स भरपूर काय आहेत. त्यामुळे चांगलं आहे, जवळ हॉस्टेलच्या मस्त आहे, चांगलं आहे.